रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण पॅन्टची स्टिचिंग तसंच टॉपची स्टिचिंग। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण शिलाई दाखवणार आहे। तर हा जो काही ड्रेस आहे याचे संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत याआधीच शेअर केलेला आहे। तुम्ही नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्कीच बघा। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देखील देणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे आता पॅन्टचा कापड घेतलेला आहे कटिंग केलेला, आणि आपण पॅन्ट मधून नेफावाला जो पार्ट असतो आपला तोच आपण इथे स्टिचिंग करणार आहे। तर जी आपण नाडी टाकून घेतो नेफ्यामध्ये त्याच्यासाठी एकदम अंडरग्राउंड आपलं जे असतं नाडीसाठी होल तोच आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल हेच मी तुम्हाला इथे दाखवते। त्यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 1.25 इंच टीप टाकायची आहे। त्यानंतर दाब वर करायचा, थोडंसं ॲडजस्टमेंट करत दाब वर करत आपण कापड वर केलेला आहे आणि मध्ये बरोबर 1 इंचाची जागा आपण ओपन सोडलेली आहे। बघू शकता इथं स्टिचिंग न घेता मी फक्त ओपन जागा सोडलेली आहे। आता अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपण आजूबाजूला केले। हा जो काही कापड आहे तो असं 1.5 इंच फोल्ड करत आपण इथं टिप टाकणार आहेत। एकदम खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या पॅन्टच्या नेफ्याला येणार आहे। अगदी रेडीमेड सारखं तुम्हाला देखील पॅन्ट इथं स्टिच करता येणार आहे। फिनिशिंग मध्ये जर का तुम्हाला नेफा जमत नसेल तर तुम्ही ही ट्रिक यूज करा, तुम्हाला नक्कीच जमणार आहे। तर बघा आता आपली ही टिप टाकून झालेली आहे। बघू शकता एकदम मस्त 1 इंचची जागा आपली ओपन तिथे सुटलेली आहे। आता आपण ह्या बाजूला जे ओपन पार्ट आहे आपले हे जोडून गोल मध्ये नेफा तयार करणार आहेत। म्हणजे सर्वप्रथम आपल्याला नेफा तयार करून घ्यायचा असतो संपूर्ण गोल राऊंड मध्ये। आता इथं बघा वरती माझा काठ आहे म्हणून मला फोल्ड करण्याची गरज नाही। जर का तुमचं काठावर नेफा निघत नसेल तर तुम्ही थोडं 1.5 इंच कापड फोल्ड करा आणि मग नंतर पूर्ण 1 इंच फोल्ड करायचं नाडी टाकण्यासाठी। माझं काठाची बाजू आहे तर मी डायरेक्टच त्याला बरोबर 1 इंचापर्यंत फोल्ड करून घेते। व्यवस्थित एकाच लेयर मध्ये तुमची टिप टाकली जायला हवी, म्हणजे संपूर्ण राउंड शेप मध्ये आपला हा जो काही नेफा आहे तो एकदम फिनिशिंग मध्ये तयार व्हायला हवा। तर जर का तुम्हाला असा अंदाजाने जमत नसेल तर तुम्ही आधी 1 इंचावर बरोबर मार्किंग करून घ्या आणि मग मार्किंग केलेल्या जागेवर कापड फोल्ड करत टिप टाकायची। बघू शकता एकदम परफेक्ट अशी मी इथे टिप टाकून घेतलेली आहे। आणि आता इथं जो काही आपला नेफा तयार झालेला आहे त्याचे फिनिशिंग तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता। आता आपल्याला हे सारखं करायचं आहे, फिनिशिंग वाली बाजू वरची सारखी करायची आहे। इथं आपण चेक करणार आहेत तर मी याची आधी घडी घालते आणि आपल्याला फक्त तयार हा जो काही नेफा आहे तो आता तयार झाल्यावर 7.5च्याच घ्यायचा आहे। खाली अर्धा इंच आपली मार्जिन मध्ये जाणार आहे आणि तयार म्हणजे 7चा आपल्याला नेफा इथं मिळणार आहे, कारण आपण कटिंगच्या वेळेस 7 इंच नेफा उंची वजा केलेली आहे। ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपल्या इथं बरोबर नेफा आपण इथं असा तयार केलेला आहे। बघू शकता ही नाडी टाकण्याची जागा आहे, तर फक्त आणि फक्त फ्रंट पार्टनेच ओपन आहे जागा, मागे बॅक पार्टला एकदम बंद आहे। किती सुंदर फिनिशिंग आली आहे ना नेफाला। तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेसला देखील तुम्ही अशा पद्धतीने एकदम छान अशी फिनिशिंग देऊ शकता। कुठल्याही पॅन्टसाठी तुम्ही नेफा बनवला तर त्यासाठी ही ट्रिक यूज करा, म्हणजे नक्की जमेल। आता आपण पॅन्टचे दोन्ही पार्ट घेतलेले आहेत, पायाची बाजू आणि ही जी मेनी कट केली आहे ती मेनी आपण बघा 10 इंच वाले जो पार्ट आहे आपल्या पॅन्टच्या तिथं आपण अशा पद्धतीने अटॅच करतोय। डबल टिप आपल्याला टाकून घ्यायची आहे। एकाच पायावरती दोन्ही बाजूला मी हा जो हे जे कड्या आहेत दोन्ही त्या जोडून घेतल्या। त्यानंतर मग आपण दुसरा पाय ठेवणार आहेत आणि दुसऱ्या पायाला देखील कडीचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण त्याला अटॅच करणार आहेत। बघा अशा पद्धतीने आता आपण हा दुसरा पाय ठेवून घेतलेला आहे। कडी आपली क्रॉसमध्ये कटिंग झालेली असते म्हणून तिला ताणायचं नाही, कापडला लवचिकपणा असतो कापडच्या अंगी। तर न ताणता बघा वरती कापड मॅच करायचे सारखा व्यवस्थित परफेक्ट आणि मग स्टिच करायचा। अशा पद्धतीने डबल टिप टाकून झाली तर दुसऱ्या बाजूला देखील मी जोडून घेते। जसा मी नेफा गोल मध्ये तयार केला तसंच मी हे पायाचे दोन्ही पार्ट जे आहेत ते देखील संपूर्ण आपण त्याला जॉईन करून घेतलेला आहे, म्हणजे एकदम गोल असं राऊंड यांच्या देखील तयार झालेला आहे। बघू शकता असा लुक आपल्या ह्या मेनी जोडल्यानंतर आलेला आहे। आता याचे 2
सेंटर पॉईंट निघालेला, एक बॅकचा आणि एक फ्रंटचा। तर आपण नेफ्यावरती बघा फ्रंट पार्टपासून सुरुवात करणार आहे। फ्रंट पार्टवरती आपण हा एक जॉईंट असा टच करणार आहे। ठीक आहे, उलट बाजूवरती दिसते तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आणि इथं फ्रंट पार्टला आपण 4 इंच सरळ घेणार आहेत। 4 इंचावर पॉईंट लावायचा आणि मग 4च्या पुढे आपल्याला प्लेट घ्यायची सुरुवात करायची आहे। प्लेटची जी दिशा असते ती नेफ्याकडच्या बाजूला हवी पुढे, म्हणजे समोरासमोर प्लेटची दिशा यायला हवी। जेवढा काही एक्स्ट्राचा कापड असतो आपला तेवढा आपल्याला इथं प्लेट घालायची असतात। आता हा जसा फ्रंटचा सेंटर आहे तसा हा बॅकचा सेंटर आहे। तर बघा नेफ्याच्या बॅक पार्टचा सेंटर आणि पायाचा बॅक पार्टचा सेंटर आपण दोन्ही मॅच करणार। तर इथं माझा नेफा थोडा जास्ती येतोय आणि पायाची बाजू कमी भरते। तर मी काय करते इथं 1-2 प्लेट अजून काढणार आहे। असं जर तुमच्याने देखील झालं तर तुम्ही देखील 1-2 प्लेट उसवून घ्या आणि मग परत स्टिचिंग करायचं। आणि जर असं नसेल जमत तुम्हाला डायरेक्टली प्लेट घ्यायला तर तुम्ही आधी प्लेट घ्या मोजून मापून आणि मग स्टिच करायला घ्या। पण माझ्या मताने ही पद्धत सोपी आहे। बघा आता हा बॅक पार्टचा पॉईंट आहे, तिथं आपण पॅन्टला फक्त एकच प्लेट घेतलेली आहे, बॉक्स प्लेट। ठीक आहे, दोन्ही बाजूला मी आता बॉक्स प्लेट घेत ह्या बाजूला देखील आता मी इकडे मोजून मापून घेते की किती इंचापर्यंत आपला कापड प्लेन आहे, तेवढंच आपण इकडे देखील प्लेनमध्ये शिलाई टाकणार आणि मग त्यापुढे आपण प्लेट घ्यायला सुरुवात करणार आहेत। होता येईल तोपर्यंत साध्या पॅन्टमध्ये बॅक पार्टला जास्त प्लेट येत नाही, फक्त फ्रंट पार्टला असतात आणि बॅक पार्टला फक्त आपण सीट घेरला मागे बॅक पार्टवरती बॉक्स प्लेट घेतलेली आहे, एकच बॉक्स प्लेट घेतलेली आहे। आता ह्या प्लेट मी दुसऱ्या बाजूला देखील असे टाकते की जेणेकरून सारखी दिशा यायला हवी। प्लेट टाकून झाल्यानंतर आपण दाबटीप टाकणार आहेत नेफ्यावरती। तर अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप टाकायची आहे। जो जॉईंटवाला पार्ट आहे तो नेफ्याकडच्या बाजूला घ्यायचा असतो आणि मग दाबटीप टाकायची असते। आता पायाचा बॉटम आपला राहिलेला आहे। बॉटमसाठी बघा हा जो काही कॉलर रोल मिळतो आपल्याला मार्केटमध्ये 1 इंच 1.25 इंच, तर माझ्याकडे हा 1 इंचवाला आहे। तर मी याचं बरोबर बॉटमच्या मापाने 2 पट्ट्या कट केल्या, बघू शकता 1 इंचचा आहे। आणि इथं आता आपण एवढं 1/2 इंच कापड ह्या पट्टीवरती फोल्ड असं करणार आहेत। तर बघा 1/2 इंच कापड फोल्ड करत आपण संपूर्ण पट्टी अशी फोल्ड करणार आहेत उलट बाजूवरती आणि अगदी काठावर मी इथं टिप टाकून घेते। त्यानंतर पलटवत आपण बरोबर 1/2 इंचावरती अशा टिप टाकू शकतो। बॉटम पट्टीवरती 2-3 टिप आपण अशा टाकून घेणार आहेत। तसंच मी मध्ये अशी झिगझॅगमध्ये एक आपल्या जी टिप आहे ती टाकून घेतलेली आहे, बघू शकता कशी डिझाइन आपल्या बॉटम पट्टीला तयार झाले। सेम पद्धतीने मी दोन्ही बॉटम तयार केले। आता एकाच स्टिचिंगमध्ये म्हणजे एकाच शिलाईमध्ये आपली पॅन्ट इथं तयार होणार आहे। ठीक आहे, असं बरोबर आपण दोन्ही बाजूला पॅन्ट व्यवस्थित ॲडजस्ट करणार आहेत आणि आता इथं टिप टाकायला घेणार। तर जो बॉटम आहे तो मी 7चा घेतलेला आहे पॅन्टसाठी। 7 इंचाचा बॉटम मोजत आपण आता एकदम मस्त अशी टिप टाकणार। बिलकुल एकच लाईनमध्ये आपली पॅन्ट इथं तयार होणार आहे। डबल टिप आपण पॅन्टवरती टाकणार आहेत। तर बघा फायनली आपली इथं पॅन्ट पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे। अगदी स्टेप बाय स्टेप आणि सावकाश मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या एकाच व्हिडिओत आपण पॅन्ट आणि टॉप दोन्ही बघणार आहेत। तर बघू शकता पॅन्ट आता शिदी मी करून तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओच्या एंडिंगला पूर्ण लुक तुम्हाला ड्रेसचा बघायला मिळणार आहे। ठीक आहे, एकदम परफेक्ट एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये आपली पॅन्ट इथं शिवून झाली। आता आपण टॉप घेणार, ही शो पट्टी आपण बाजूला ठेवणार आणि फ्रंट आणि बॅक हे दोन्ही पार्ट आपण इथं घेतलेले आहेत। तर त्यातून आपण फक्त आणि फक्त अस्तर घेणार आहेत। सर्वप्रथम मी फ्रंट पार्टवरती तुम्हाला गळा मार्किंग करून दाखवते। गळा रुंदी 4 इंच आणि गळा उंची देखील आपण 4.5 इंच घेणार आहेत। पुढचा गळा आहे म्हणून 4.5 घेते। कस्टमरच्या आवडीनुसार आपण हे गळे कमी जास्त घेऊ शकतो बोटनेकसाठी। स्केलच्या मदतीने मी छान असा बोटनेकचा आकार देते। हा आहे फ्रंट पार्टचा बोटनेक जो आपण 4.5 इंच उंचीला घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथं बॅक पार्टचा बोटनेक मार्किंग करणार।
तर बॅक पार्टसाठी आपण 4 इंच उंचीला गळा घेतलेला आहे। तर सेम पद्धतीने आपण काटकोन तयार करणार। बॉक्स बनवल्यानंतर स्केलच्या मदतीने आपण इथं आकार देणार आहेत। दिलेला आकार जसा आहे तसा आपल्याला कट करायचा आहे आणि मेन कापडवर ठेवत आपण यांना अल्टरच्या फिनिशिंगने दोन्ही गळे तयार करणार आहेत, बॅक आणि फ्रंटचा। ठीक आहे, अशा पद्धतीने असं आपल्याला शिध्या कापडवर अस्तर ठेवायचं आहे आणि गड्याला टिप टाकत आपण मग नंतर फोल्ड करणार आहेत। आणि फोल्ड केल्यानंतर गड्यावरती आपण डबल टिप टाकणार आहेत। एकदम काठावरती दाब टिप असणार आहे आणि त्याच्या शेजारी पाव इंचावर एक टिप असणार आहे। आता आपण हे जे अस्तर आहे ते खाली बॉटमला बघा असं ओपन आहे, तर त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि संपूर्ण अस्तर आपण आपल्या बॅक आणि फ्रंट पार्टला अटॅच करणार आहेत। तर हे जे अस्तर आहे ते संपूर्ण अशी स्टिचिंग करत आता आपण राहिलेले जे अस्तर आहे ते संपूर्ण स्टिचिंग करणार आणि एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेणार आहेत, कारण अस्तर मेन आपलं मापाचं आपण कट केलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता इथं अशा पद्धतीने आपलं बॅक आणि फ्रंट तयार झालेलं आहे। आता आपण काय करणार आहेत, बॅक आणि फ्रंट पार्ट एकमेकांवर ठेवत बरोबर आपण इथं शोल्डर उतार देणार आहेत। बोट नेकचा आपला हा ड्रेस असणार आहे, तर आपण शोल्डर उतार बरोबर शोल्डर कडच्या बाजूला देणार आहेत। ठीक आहे, दोघांचे शोल्डर उतार दिल्यानंतर आपण आता इथं फ्रंट पार्टला बघा सेंटरला पॉइंट लावलेला आहे आणि मग घडी मोकळी करत आपण स्केलच्या मदतीने मध्ये एक लाईन मार्किंग करणार आहेत, कारण इथं आपण शो पट्टी अटॅच करणार आहेत। तर बघा शो पट्टी जेवढी आपली ड्रेसवर आलेली असते तेवढीच आपल्याला लावायची नसते। व्यवस्थित मेजरमेंट करत आपण इथे ही पट्टी बरोबर 9 ते 10 इंचाची आपण ही पट्टी लावू शकतो। ठीक आहे, अगदी जास्तच मोठी लावली म्हणजे मग ती पण चांगली दिसत नाही, तर मला जेवढी हवी तेवढी पट्टी कट केली आणि अशा पद्धतीने इथं अशी मस्त अटॅच करून घेतलेली आहे। तर आता आपण बॅक आणि फ्रंटचे शोल्डर अटॅच करणार। शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपण दोन्ही शोल्डर मॅच करत सारखं करून घेणार आहे। तसंच मुंडा देखील आपण सारखा करून घेतलेला आहे, म्हणजे आपलं स्टिचिंग एकदम सारखी यायला हवी। ठीक आहे, आता आपण इथं स्लीव्ज अटॅच करून घेणार आहेत आणि मग मी तुम्हाला इथं आपल्या ड्रेसची संपूर्ण फिटिंग दाखवते। बघा स्लीव्ज अटॅच नंतर आपण इथं आता बरोबर छातीचं माप टाकणार। ड्रेस असल्यामुळे आपल्याला इथं डबल मध्येच मोजायचं असतं। आता किती येते 23 इंच येते माझं, मला 20 इंच घ्यायचं आहे। 3 इंच जास्त म्हणजे 1.5 इंच ह्या बाजूला येणार आहे आणि 1.5 इंच मार्जिन माझी त्या बाजूला येणार आहे। ठीक आहे, तर माझं हे जे हा जो काही ड्रेस आहे तो 38 मापाचा आहे आणि मी लुजिंग त्याच्यात बरोबर 2 इंच ऍड केलेली आहे, म्हणजे 1 इंच ऍड केली तर बरोबर आजूबाजूला दोन्ही बाजूला 2 इंच आपली टोटल अशी ऍड झालेली आहे। 20 आणि 20 40 38 मापाचा आपला ड्रेस आहे, पण आपण फिटिंग इथं 20 इंचावरती करतोय। आणि बघा फिटिंग परफेक्ट येण्यासाठी मी 1.5 इंचावर पॉइंट लावलेले आहेत, बरोबर कट पर्यंत। कट उंची जिथं आहे आपली तिथपर्यंत आपण 1.5 इंचावर पॉइंट लावले, म्हणजे आपली ड्रेसची फिटिंग परफेक्ट अशी होणार आहे, कारण आपण कटिंग करत असताना एकदम काळजीपूर्वक कटिंग केलेली आहे। आणि इथं दंड घेरच्या निम्मी आपल्याला घ्यायचा आहे स्लीव्ज मध्ये। तर बघा ज्या मैत्रिणींचे कट परफेक्ट येत नसतील, ज्यांना कट स्क्वेअर आकारात जमत नसेल, त्यांनी लक्षपूर्वक बघा। आपल्याला ही जी टिप असते फिटिंगची ती क्रॉस काढायची नसते। जिथं कट उंची संपते तिथं सुई आतमध्ये राहू द्यायची, दाब वर करायचा आणि इथं व्यवस्थित मोजून मापून आपल्याला सीट घेरचं बरोबर येतंय का असं माप चेक करत आपण बघा दाब वर करत रिटर्न मध्ये शिलाई घेतलेली आहे वरती। बघू शकता, जर का तुम्ही स्टिचिंग करत असताना फिटिंग करत असताना ही टिप खालीच क्रॉस मध्ये काढणार तर तुम्हाला कट जमणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई टाकायची आहे की जेणेकरून दोन्ही कापडचे पार्ट मोकळे राहतील। आता सेम पद्धतीने आपण दोन्ही बरोबर फिटिंगच्या शिलाई मॅच करून मी तुम्हाला दाखवते की खाली देखील आपला कमी जास्तपणा यायला नको आणि साईडला देखील आपले हे संपूर्ण पार्ट असे बरोबर यायला हवे की आपले जेणेकरून कट एकदम एकाच लाईन मध्ये आणि सरळ असे कट आपल्याला इथं स्टिचिंग करता यायला हवे। तर बघा जो काही कमी जास्त पार्ट येत होता तो मी काढलेला आहे आणि इथं आता मी तुम्हाला कट घेऊन दाखवते। बघा स्टिचिंग आपण रिटर्न घेतल्यामुळे आपल्याला हा कापड सहज पद्धतीने असा फोल्ड करता येतोय। असा आपण अर्धा इंचावर फोल्ड केला, अजून अर्धा इंचावर फोल्ड केलेला आहे। आता तसंच पद्धतीने आपण खालून त्याला असं फोल्ड घेणार आहेत बरोबर आणि अगदी सरळ बिलकुल एकाच लाईन मध्ये आपल्याला इथं टिप टाकायची आहे, अगदी काठावरती।
तर स्क्वेअर बघा आता आपला कसा तयार होतोय, तर वरती अशा पद्धतीने बरोबर आपल्याला सुई इथपर्यंत आणायची आहे आणि दाब आपलं म्हणजे सुई आतमध्ये थांबवायची आणि दाब वर करत मग आपल्याला कापड फिरवायचा असतो। तसंच आता इकडचा कापड देखील आपण इथे ॲडजस्ट करणार आहेत। बरोबर अर्धा इंच फोल्ड, अजून अर्धा इंच फोल्ड। हा झाला आपला इथं परफेक्ट असा स्क्वेअर तयार। मी तुम्हाला संपूर्ण टॉप शिवून झाल्यानंतर कट दाखवणार आहे। एकदम सरळ आपले कट तयार झालेले आहेत ड्रेसचे, कुठेच आपला कट असा क्रॉस झालेला नाहीये, एकदम परफेक्ट असे कट आपले इथं तयार झालेले आहेत। कापड कसा आणि किती फोल्ड करायचा याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे। आता आपण साइडला टिप टाकणार आहेत। कटवरती 2 टिप असतात आपल्या, एक आतमध्ये आणि एक बाहेर एकदम काठावरती। तर अशा पद्धतीने तुम्ही जर मोजून मापून कटची फिनिशिंग करत असणार, कटसाठी आपण फक्त आणि फक्त 1 इंच कापड जास्त घेतला होता आणि तेवढाच 1 इंच कापड आपण इथं कटमध्ये व्यवस्थित असं वेस्ट केलेला आहे। आता ह्या बाजूची कट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण कट तयार करणार आहेत। तर बघू शकता कट किती परफेक्ट असा आपला तयार झालेला आहे। स्क्वेअर देखील एकदम छान असा आलेला आहे, पॉइंट टू पॉइंट तयार झालेला आहे बरोबर। आता आपण दुसऱ्या बाजूला कट तयार करणार। तर कट जे असतात मागचा आणि पुढचा कट रुंदीला तसंच उंचीला सारखे कसे येतील त्यासाठी ह्या टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे। बघा आता दुसरा मी कट घेऊन दाखवते तुम्हाला। तर आता बघा आता आपले एक बाजूचे संपूर्ण दोन्ही कटचे कट तयार झाले। आता एक बाजूला हा एक बाकी आहे। मग आपण याला आता मेजर कसं करणार, तर मागचा जो कट तयार झालेला असतो तो लावून बघायचा अशा पद्धतीने, जसं की मी इथं लावून बघते। आता इकडे बघायचं आहे की ते आपला कापड एक्स्ट्राचं शिल्लक आहे, तेवढाच कापड आपल्याला संपूर्ण कटमध्ये असं फोल्ड करायचं आहे की जेणेकरून बॅक आणि फ्रंटचे दोन्ही कट सारखे दिसतील अशा पद्धतीने। आता आपलं फ्रंटला लेस असल्यामुळे आपण फ्रंटला खाली बॉटम जो आहे आपला तो आपण फोल्ड करणार नाहीयेत, पण बॅक पार्टला मात्र मी थोडं जास्तीचा कापड घेतलाय, कारण कसं आपल्या बॅक पार्टचा जो आहे तो कट खाली फोल्ड करायचा आहे। तो कसा करायचा तो आपण इथं पुढे बघणार आहेत। अशा पद्धतीने आता आपण फ्रंटला मॅच करणार आणि जेवढा काही कापड आपला एक्स्ट्राचा येणार आहे तोच आपण इथं फोल्ड करणार आहेत। तर मग आज मी तुम्हाला संपूर्ण पॅन्ट आणि टॉपची कटिंग एकदम सविस्तर दाखवलेली आहे। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व काही ज्या गोष्टी होत्या त्या डिटेलमध्ये दाखवल्या। तर मैत्रिणींनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तसं चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।